जोमदार कांदा उत्पादनासाठी 7 भन्नाट SOPs. वेळ आली आहे कांदा पुनर्लागवडीची. इथं केलेली एक चूक तुमचं हजारोचं नुकसान करू शकते. त्यामुळे ही सप्तसूत्री नक्की अंमलात आणा. नंबर 1, बायोमिक्स ट्रायकोडर्मा मातीत मिसळणे. एकरी 100 किलो कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत घ्या आणि त्यामध्ये बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा मिक्स करून पुनर्लागवडी आधी शेतात विस्कटून द्या. यामुळे कांद्यातील मर, पिळक्या, बुंदासड यासारख्या रोगांना दूर ठेवण्यासाठी मदत मिळेल. नंबर 2, बेसल डोस. लागवडीपूर्वी बेसल डोस नक्की द्या. यामुळे रोपांना अन्नद्रव्य व चांगलं पोषण मिळतं. आता कोणता बेसल डोस किती प्रमाणात द्यायचा याची सविस्तर माहिती तुमच्या स्क्रीनवर पहा. नंबर 3, गादी वाफ्यावर पुनर्लागवड. हा गादी वाफा अति पावसात पाण्याचा निचरा करतो आणि कमी पाण्यातही रोपांना जगवतो. नंबर 4, रोपांच्या मुळावर रासायनिक प्रक्रिया. लागवडीच्या आधी रोपांची मुळे 10 लिटर पाणी, त्यामध्ये 10 ग्रॅम कार्बेंडाझिम, 15 मिली डायमिथोएट हे मिक्स करून या द्रावणात 15 मिनिटं बुडवा आणि मगच लागवड करा. यामुळे रोपांचे संरक्षण कवच मजबूत होते आणि कीड व रोगराई दूर पळून जाते. नंबर 5, लागवडीचे योग्य अंतर. लागवडीवेळी 2 ओळीत 15 सेंटीमीटर आणि 2 रोपात 10 सेंटीमीटर अंतर ठेवा. यामुळे कांदा चांगला पोचतो आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. नंबर 6, ठिबक सिंचन. ठिबकमुळे पाणी व अन्नद्रव्य थेट मुळापर्यंत पोचते. जमीनही जास्त काळ वापशावर राहते. ड्रिंचिंगही सोपी होते आणि कांदा होतो दमदार. नंबर 7, एकात्मिक कीड व्यवस्थापन. चिकट सापळे, निंबोळे आर, दशपर्णी आर, बायोमिक्स अशा जैविक गोष्टींचा वापर करा. कांद्याचे कीड रोगापासून रक्षण करा आणि फवारण्यांचा खर्चही वाचवा.